नहीं साहब, हमको प्रमाण में हमारे 400 करोड़ रुपये ऐकून घे साहेब, आमचे 400 कोटी थकीत आहेत आणि ते पैसे आले आहेत. आम्हाला 400 कोटीचे 33% पैसे पाहिजे. हा गुंजा जिल्ह्याचे पैसे एकूण बाकी आहेत 407 कोटी पैसे बाकी आहेत आणि पूर्ण राज्याला 13 कोटी झाले. इसके पहले भी गोंदिया जिले को उसने पैसे नहीं दिया एक भी बार. ऐसा नहीं हम सब लगा तो सब सही देते था. पूरा 5 साल का चौकसी लगा उसके पीछे पूरे पैसे ले लेकर के काम करता है साहब वो. चलो अपन मीडिया के सामने जाएंगे. चलो ऐसा नहीं होता साहेब. नहीं साहब, पण 0 पैसे देना म्हणजे हमने साहब पूरे राज्य में एक क्रमांक जिला है सर रोजगार हमी में, और ईमानदारी से काम करते हैं. और जहाँ पर जेसीबी से काम होते हैं वहां पर आप पैसे दे रहे हो. जेसीबी दिली होती आणि त्यांनी जसं मागे आम्ही सांगितलं की 2 तासामध्ये मी तुमचे समाधान करतो असं उत्तर त्यांनी दिलं होतं. तर आता त्यांनी आम्हाला बोलवून आमच्या जिल्ह्याला निधी देण्याकरता त्यांनी आता उद्याच्या उद्या GR काढून आमच्या गोंदिया जिल्ह्याला निधी देण्याचे आश्वासन दिलेलं आहे आणि आमचं समाधान झालेलं आहे. मनरेगाचा प्रॉब्लेम हा वर्षानुवर्षापासून चालू आहे आणि हा जो प्रॉब्लेम हा सुटत नाही. आता जे काही आश्वासन तुम्हाला देण्यात आलं ते कागदपत्र सुद्धा मार्गी लागणार, निश्चितपणे मार्गी लागणार आहे आणि एक समाधानकारक निधी ते सध्यामध्ये देत आहेत आणि येणाऱ्या 1 महिन्यामध्ये उर्वरित निधी देण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि जी आमची मागणी होती ती आता पूर्ण होणार. मनरेगाचे कामगार जेवढे काही आहे तर त्यांना पगार सुद्धा कमी केला जातो आणि त्यांचा होतोय असं लोढा यांनी पण पण जे वर्कर आहेत त्यांना मान सन्मान मिळत नाही. या बाबतीत मनरेगामध्ये कोणत्याही प्रकारचा पगार कमी करण्यात आलेला नाही. उलट्या शासनाने मजुरीचे दर वाढवलेले आहेत आणि निश्चित रूपानं जेवढेही आपला जो कामगारांचा जो निधी असतो म्हणजे मजुरांचा जो निधी असतो तो वेळोवेळी वेळेवर त्यांना देण्यात येतो. हा जो निधीची जी चर्चा होती ते जे गावामध्ये आपण वैयक्तिक लाभार्थ्यांची जी कामं असतात आणि त्यांच्या कुशलता निधी असतो त्याबद्दल आजची चर्चा होती आणि निश्चितपणे तो सुद्धा निधी आता मंत्री महोदय देणार आहे. आजचा विषय जो आमचा होता, आम्ही आग्रही होतो की आम्हाला गोंदिया जिल्ह्याला शून्यावर ठेवला आहे त्याचा निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा आणि आज मंत्री महोदयाने सांगितलं की आजच्या आज आम्ही GR काढतो आणि गोंदिया जिल्ह्याला जो मनरेगाचा निधी देण्यात आला नव्हता आजच्याच देतो. आमची चर्चा झाली, आम्ही समाधानी झालो. धन्यवाद.